खा बाहेर तू खा तुम्ही दोघं घराच्या बाहेर. काय कुठं नेतोय? आपल्याला इथं राहायचं नाही. थांबा 2 मिनिटं. याला कुलूप याला उद्याच गिरायक बघतो. काय डोकं बिकं फिरलं काय तुझं? का हा? डोकं नाही फिरलं माझं. आपल्याला इथं राहायचं नाही. विषय संपला. व्हायचं नाही ही काय अकलीचा पत्ता आहे का तुला? एकूण टाकायचं आणि आपल्याला पुण्याला जायचं. इथं राहायचं नाही आपल्याला. पुण्याला जायचं? हो. कशाला? अरे आपण शेतकरी पुण्याला जाऊन काय करणार? काय केलं शेतकरी असून तुम्ही? केलं काय मला एवढं सांगा. म्हणता का नाही शेतकरी आम काय फला नाही. किती कमावलं शेतीत ना आतापर्यंत तुम्ही? अरे ती कमी जास्त होतं राहणार. होत नाही काय नाही. आपल्याला एकूण टाकायचं राहायचं नाही. तुम्हाला ताप बीप नाही आला ना? तापच आलाय मला. पण ताप मला हिथं राहण्याचा आलाय. कळलं? आपल्याला हिथं राहायचं नाही. आणि तुम्ही काय म्हणता शेती शेती शेती. अख्खी जिंदगी गेली की शेती करण्यात आणि लागला सांगायला. तसं नाही. तुम्हाला आहे ना पटवून दिलं का नाही म्हणजे कळन तुम्हाला की तुम्ही हिथं राहून किती मोठी चूक केली आहे. माणसं पुण्या मुंबईला जाऊन पार तिकडे राहून कामं कष्ट करून तिकडं फ्लॅट अँड ब्लेड घेऊन पार श्रीमंत झाली. गाड्या गोडे घेऊन हिंडायला लागली. तरी आपण मरतोय अजून इथं. तसं तुम्हाला नाही पटणार. चप्पल घालाय चल तात्या चल. काय झालंय नक्की हो? अरे पोरा तुला झालंय ना की काय? मला काय बी होऊन द्या. तुम्हाला सांगितलं की नाही आपल्याला इथं राहायचं नाही तर राहायचं नाही. विषय संपला. चला तुम्ही चला. तुम्हाला सांगतो मी काय करायचं. चला हे चल पोरे तू. अरे हे काय तुझं चाललंय? तुम्ही काय बोलू नका तात्या. तुम्हाला सांगतो मी जसं सांगल तसंच ऐकावं लागल तुम्हाला. अरे पण काय पण काय सांगा ना तुम्ही काय. अरे तुझं टाळकं फिरलं काय? ती माझं शेतकरी आपण आणि कुठं चाललाय पुणे मुंबई करून? असली लय बघितली पुणे मुंबई करणारी. शेतकरी आहे ना म्हणूनच तुम्हाला सांगतो. इतक्या दिवस मी तुम्हाला काय बोललो तुम्हाला काय इतक्या दिवस? अरे मस्त नाही हा? बोलणार. बरं. हा बोल काय. त्या गर्दीत राहणं आपल्याला नाही जमायचं. अगं पण तुला मी आहे ना. हा तुला मला सांग. तुला कुठल्या गोष्टीची कमी पडून देतोय का मी आतापर्यंत? नाहीच की. हा मी आहे ना. माझा विश्वास आहे का नाही तुझा? विश्वास हा? आहे हो. पण आपण आपल्या मोठ्याने एवढंच आपल्यासाठी कमवून ठेवलेलं आपण क्षणात घालवायचं का? तू काळजी करू नको. माझा विश्वास आहे ना. आणि तात्या मला सांगा तुमचा शब्द आजपर्यंत मोडलाय कधी? अरे मस्त नाही हा, मोडला. पण हे काय आता मला मोडतोय. पटत नाही. नाही तुम्हाला नका का पठा नाही. माझ्या मनाला पटतंय. मला जसं वाटतंय ना तसं तुम्हाला करावं लागेल गाड्या. नाही तर आपलं आणि तुमचं काय जमणार नाही. ना तर माझा मी निघून जाईन कुठे. अरे येड्यागत नका करू. नाही आपल्याला घर दार शेती वाडी सगळं फोकायचं. आणि करायचं काय? जायचं पुण्याला. आणि पुण्याला जाऊन काय करू? काय नाही तिकडे राहू आपण. तिकडं काय पेश करू माझ्या मस्ती करू. इथं राहायचं नाही फक्त आपल्याला. मौज मजा करू. चला तुम्ही. नका तुला काय तुम्हाला पटतंय का? प्रत्यक्षात काय आहे ते सगळं सांगतो. काय लका ह्या पोराचं कळा नाही. तात्या हा. मला सांगा ही गुरं सगळी कोणाची आहे ती? ही आपलीच आहे ती गुरं. पलीकडे 5-6 गाया बांधल्या त्या आपलीच आहे. कोणाच्या आहे त्या? आपल्या. आपल्या आहे त्या. हा. किती लिटर दूध जातं? जाते 20-1 लिटर. 5-6 गाय आहे त्या. ही म्हशी काय आहे त्या 5-6 लिटर दूध जाते. अरे ती कमी जास्त होत असतं ती. हा म्हशींचं 5-6 लिटर आणि गायांचं किती 20 लिटर? अहो याल्यावर सगळ्यांचं मिळून 20 लिटर असं जातं. हा कसं लिटर चाललंय? 30 रुपये धर गडी बरं. बरं 30 रुपये धरून चाला. किती महिन्याला पगार किती येतो? 30 रुपयानं? अरे तसं तर धर की रोजचं 400-500 रुपयाचं जरी धरलं. हा मग 15-20 हजार रुपये येत असं. 10-15 हजार रुपये धर. आणि हे मका किती लागते? किती गुंठ मका लागते की 2000 रुपये गुंठा आहे बाबा आता मका. हा तुम्हाला आठवड्याला गुंठा पुरत नाही. होय हा करा 4 आठवड्याचं किती झालं पैसे? 8,000 रुपये. होय. 8,000. बरं बाकीचा इतर खर्च? हा इतर खर्च. हा 2 माणसं इथं गुतील. हो बरोबर का नाही? हो. काय परवडलं कुरात? अरे तसं शेतकऱ्यांनी परवडलं का नाही बघितलं तर ते कसं जमायचं? तसं नसतं बघा. अहो मग कवर अंगाव काम करायची. गुरं कवर अंगाव सांभाळायची सांगा. अहो, जर- एवढा बारका विचार करून नाही चालत. नाही चालत. ही शेती कधी आपल्याला काय देऊन जाईल सांगता येत नाही. तुम्ही मला नका सांगू. आपल्याला ती जमत नाही. आपल्याला मोडचं बोललं की राग येतो. हो बारकावा करायचीच गरज आहे आता तात्या. अहो माणसं पार कुठं चालली. आपण कुठं आहे? आत्ताच बारकावा नाही करायचं तर कधी करायचा? हा लोक म्हणतात गावाकडे चला शेती करा. शेती म्हणजे सोन आहे सोन आहे सोन आहे. अहो आपण शेती संभळत राहिलो आणि लोक गुंट्यावारी विकून पार गुंट्यावारी करून आज गुंटा घेतला की लगे उद्या 4 रुपये जास्त आले की विकून टाकतात की परत त्यातच 2 गुंठे घेते ती. अशी शेती वाढवत गेली. पण आपण हाही जपून कुठवर बारकावा करायची गरज आहे हीच नाही. चला पुढं तुम्हाला दुसरी गोष्ट दाखवतो. पाणी सोडलंय काल तांबट्याला. आता निम्मे झाले तर सुतळ्या बांधून. कोबूचं काय डोक्यात बसा नाही. या आळ्यांनी पार पाला खाल्ला या.
यो काळा मावा पण पडलाय, पांढरा पण झाला. औषध पाणी करायला लागेल का परत आता. या तुम्ही चला. ओय अरे काय इकडं काय काय रिलास काय करतोय? काय करतो आता दिसत नाही. काय काय केलंय यात? डोळ्यानं दिसतं तर विसरायचं काय करतोय. न कोबी केलाय काय? कोबी केलाय, टमाटे केलंय. काय झालं याला? अरे यांनी पार खाल्लंय, डोकं चाला नाही त्याच्या आला. शेती करू का नको तीच कळा नाही आता. अरे टाके कोण काय शेतीत टाक फुकून. तेवढंच- मला सांग, ही तू सगळं केलंय, हा किती रुपये खर्च आला आतापर्यंत? ते विसरायचं नसतं, इचराय नसतं ना, फक्त कष्ट करायचं. कष्ट ना. तुम्ही असंच राहणार, कष्ट करून मरणार. आणि देणार की शेतकरी आहे म्हणून पोरगी देणार अजून कोण तुला? का प्रगती काय? शेती करून तुझी प्रगती काय एवढंच मला सांग. म्हणत्या हम्म. आज जरी माझी प्रगती दिसत नसेल ना, हा तरी एक दिवस असा येणार. अरे बाबा, डायलॉग मारण्यात शेतकऱ्याची जिंदगी गेली या. तुला मी सांगतो पाठ्या, पण शेतीमुळे कोण सुधारला नाही. का शेतीमुळे सुधारणार ते बी सांगतो. शेतीत मिळतंय एवढं एवढंच उत्पन्न निघतंय, त्यात निठा मालाला बाजारभाव नाही. अरे सरकार ठरवून त्या बाजारभावात आपल्याला माल द्यायला लागतोय. मग नुसतं आपण छाती काढून नुसतं बडवून उपयोग नाही. मी शेतकरी मी शेतकरी मी शेतकरी. भाऊ तरी पण शेतकरी लय खुश आहे. असू दे बाबा, तुझ्या पाया पडतोय. चला आपलं तुम्ही, चला तुम्ही या इकडं. कळन कळन एक दिवस शेतकऱ्याचा दिवस आहे, त्याला लक्षात ठेव. तात्या मस्त पैकी रोटावेटर मारून घेतलाय की. काय केलं होतं यात? यात केलता ऊस. ऊस केलता होय? किती होता ऊस? ऊस होता की एकरभर. एकरभर. आणि किती टनिंग निघलं मग एकरात? अरे ह्या बारीन जरा पाण्याची झाली टंचाई, 25-30 टनाच्या आसपास गेलाय. 25 होय. आणि कसा टन आहे? गेला की 3,000 रुपयांनी. 3 म्हणजे 3 दोन्ही 6 आणि ते 15 म्हणजे 75,000 रुपये बिल निघलं म्हणायचं. हो. बर तात्या, एकराला ही रोटावेटर माराय किती गेलं? 2-3 हजार तर आरामात गेलं असतं ना. 3,000 तरी गेलं असतं ना. अरे ती एवढा हिसाब किताब नसतो नाही करायचा करा की. बाबा. लागणीला किती आला खर्च? नाही मला ते 7-8 हजार रुपये आला असेल. बेन एकात घेतलं असेल ती 4-5 हजाराचा असेल. परत हे करायला नांगरट बिंगरट ते सगळं 10-15 हजार, म्हणजे मिनिमम 20-25 हजारावर तरी गेलं असेल. परत आलं बिबियानं, नाही म्हणलं तर 10 हजार तर घातलं असतं ना. 25 आणि 10 35. बरं ती 2-3 वेळा तर खुरापणी झाली असेल, ती 10 हजार. 35, 40, 50ची तर लेवलच झाली. 50 आणि परत रान नीट करायला 10-15. काय राहिलं खाली? राहिलं काय? अरे नका का राही ना, हाय आपली कशा नका का राहिना, मग इकून टाका काय होता. जिकून पुन्हा काय रे मिळेल का पुन्हा आव आपल्याला? काय नाही, मी सांगतो ते ऐकायचं. ही ऐकायचं आणि पटकीन आपल्या पुण्याला जायचं. इथं राहायचं नाही आपल्याला. तिकडे जाऊन काम कष्ट काय करायचं ते करू. आणि तिथं जाऊन आहे का नाही, हे बघा मस्तपैकी आरामात जिंदगी जगायची. आपल्याला तिथं जाऊन एक मस्तपैकी फ्लॅट बीट घ्यायचा आहे आणि तिथं जगायचं. इथं आपल्याला राहायचं नाही. काय म्हणणं आहे? तुम्हाला कोणी खूळ घातलं हो पुण्याचं? तू बोल नको मध्ये. चला तुम्ही. बघाच तर मी बघतोय हा मोठ्या काय पडपड 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 लावलं ह्याने. बरं तात्यांना पण सोबत घेतलं, बायकोला पण सोबत घेतली. येऊ द्या, इकडे शेताना दिसतोय. बघू आल्या विचारायचं. चला तुम्ही. अजून लय वाकाल मिटवायचं तुमचं. राम राम राजा भाऊ. चला. अय कुठे चालला? इकडे येतो. का हो? का हो म्हणजे काय तात्यांच्या मागे किरकिर किरकिर लावलीस तू? बसा खाली तुम्ही, सांगतो मी तुम्हाला. बोल राजा भाऊ, हा. आता मी काय माहित आहे का, सगळं जे काय आहे का नाही मुद्द्याचं बोलतो. मुद्द्याच हा, बरं बोल. आपल्याला शेती फुकून टाकायची. फुकून टाकायची म्हणजे? हे बघा काय झालंय माहित आहे का, राब राब राबायचं शेतीत. बर आव मुदल सुद्धा निघा ना ह्यातनं. काय सांगतो? काय ठेवायची हिला? मग माझ्या असं डोक्यात आलंय, हिला फुकून टाकायची, पुण्याला जायचं. हम्म. माझ्या जोडीदारानं काय केलं, 2-4 एकर इकली. हा. तिथे एक फ्लॅट घेतलाय. आता मस्तपैकी फ्लॅट आहे ना, त्यातल्या रूम आहे ते 4-5 हजार रुपये भाड्याने लावले. त्या नाही म्हणलं तरी महिन्याला तो एक नाही 5-5 हजार रुपये कमावतो. काय सांगतो? हां, मग आपल्या डोक्यात तसंच प्लॅनिंग आलंय की आपली शेती सगळी फुकायची, पुण्यात मस्तपैकी एक बिल्डिंग बांधायची, एखादा गुंठा जागा बिगा घेऊन तिथं भाड्याने लावायचं, आपलं बसून पैसा कमवायचा. बसून पैसा कमवायचा. हो. बरं मला सांगा तात्या, काय वाईट बोलतोय तेव्हा? खरंच बोलतोय त्यानं. अहो कसं त्याने शेती घेतली असेल, तू किती वेळा रानात गेला रे?
नाही नाही आपण नसतो राहणार कधी जात नाही नाही मला सांग की तू किती वेळा जाऊन दारी मोडली तिथली? नाही नाही आपला त्याचा काय संबंधच येत नाही आपण जातच नाही. मग काय संबंध नाही मग कशाच्या भरोश्यावर तू म्हणतोय की शेती आहे का म्हणून? हा तसं नाही आता हाय का नाही आता एवढी आपलं माझं म्हातारं त्यात काम करतं हा. आज आपण त्यातच काम करतो बर. आता. प्रगती नाही हो काय. एक लक्षात घे, प्रगती जरी काही नसली ना पण ही जमीन आहे ना ही शेती तुम्हाला कधी उपाशी मरून देणार नाही. अरे कशाला पाहिजे हाव तुला सांग बरं? तुला लय मोठं श्रीमंत व्हायचंय. तू म्हणतोयस ना शेतीत जीवावर माणूस श्रीमंत होत नाही. पण लक्षात घे तुझं पोट आणि तुझ्या कुटुंबाचं पोट शेती भरू शकते. हा अरे कोरोनाच्या वेळेस होता ना त्यावेळेस गावाकडे शहरातली माणसं नोकऱ्या सोडून आली गावाकडे शेती करायला लागली. अरे जो तिथं IT मध्ये काम करत होता ना तो इथं येऊन शेती करू लागला. भले एक थोडासा तुकडा का असा ना पण त्या तुकडा पिकवायला लागला आणि त्याचं पोट आणि त्याच्या कुटुंबाचं पोट भरायला लागला. आणि तू म्हणतोय जमीन विकायची. मला सांग तू किती एकात घेतली रे जमीन? हा नाही ना अरे सगळी आहे ना ही सगळी तुझ्या आजा पांज्याची आणि तुझ्या बापाची हे आहे कमाई आहे. आणि ती कमाई तू अशी फुकणार का? आणि तू सांगतोय की हिथलं तिथं 1 गुंठा जागा घ्यायची. तात्या हिथलं घर किती मोठं आहे तुमचं? हा? तर मोठं आहे का नाही? तर हा आणि हिथलं घर जर तू विकायचं समोर एवढी अंगण आहे हा सगळ्यांना वावरायला आहे. संध्याकाळचं जेवाय म्हणलं तर तुम्ही अंगणात बसू शकता. फ्लॅट संस्कृतीत आहे का रे तसं? अरे फ्लॅटमध्ये गेला ना एखादा माणूस मरून जरी पडला ना तरी शेजाऱ्यांना कळत नाही. एवढंच नाही अहो समोर आपल्या कोण राहतं हे सुद्धा कळत नाही तिथल्या माणसांना. हा हिथं समजा कोण आजारी पडलं गावातली धावून येतात का नाही? आजूबाजूच धावून येतात का नाही? येते ती तू समजा गावाला गेला तात्या आजारी पडलं अरे तू जरी नसला तुझे मित्र येतात गाडीवर टाकून तात्याला दवाखान्यात नेतात. नेते ती तिथं कोण बघणार आहे सांग बरं तू? हाय की बरोबर आहे की. हा मग एक लक्षात ठेव ही आजापाण्याची कमाई आहे. आणि इथून पुढं शेती हीच सगळ्यांना जागवणार आहे. अरे लय मोठे शोध लागले. काय शोध लावले? रोबोट बनवलं. हो. तू बघितलं ना रोबोट बनवलं. बनवलं पण अजून अन्न कोणत्या प्रयोगशाळेत बनवता आलंय का? नाही नाही हा? नाही नाही ते कुठं बनतं तात्यासाहेब? शेतात शेतातच बनतं. आणि ते बनवायसाठी काय लागतं? फक्त आणि फक्त कष्ट. प्रामाणिकपणे कष्ट केलं ना तुला शहरात जाण्याची गरज नाही. म्हणून सांगतो तात्या म्हणतात ना शेती इकायची नाही. तू येडापाना करू नको, शेती इकू नको. नाही शेती जप, त्यात तू कष्ट कर. मी म्हणत नाही तू दिवस रात्र त्यात कष्ट कर. तू तुझं काम शहरात बघ, येऊन जाऊन कर. ज्यावेळेस सुट्टीच्या वेळेस येतील त्यावेळेस तू शेतीकडे लक्ष दे. तात्या आहेतच बघायला. नाहीतर एक काम कर, एखादा माणूस तात्यांच्या जोडीला दे इथं गडी म्हणून तो शेतात काम करेल. पण लक्षात ठेव तुला जेवढं शहरामध्ये तुला जेवढं मिळत नाही ना तेवढं तुला इथं शेतीत मिळेल. शहरात गेला बाजारात गेला एक भाजीची पिंडी घ्यायची म्हणलं तुला किती पैसे द्यावं लागते? तर नाही माननाचे पैसे द्यावं लागते. याव इथं जाते 5 रुपये तिथे गेल्या 25 आणि 30 रुपये घेते. 25 मॉलमध्ये जा की घ्यायला. मॉलमध्ये जायला घेतल्यावर किती? अरे 80 रुपयाला पिंडी आहे या. हो हा म्हणजे इथं आपण इथं गावात 25 रुपयाला ती तिकडे किती लिखते ती? 80 ती कुठं कष्ट करायला गेलेत? नाही. किती काम काढलाय त्यांनी? नाही हा म्हणून सांगतो येडापाना करू नको. शेती आहे तर तुम्ही आम्ही आहे. लक्षात ठेव काय? हा लक्षात ठेव शेती इकू देऊ नका तात्या. काय आणि तुला जर इकायची असेल ना तुला एवढीच हवस आहे ना एक काम कर तू स्वतः खरेदी कर हां ती एक आणि ही फ्लॅट तुझा. नाही तुम्ही माझं डोळं उघडलं. तात्या असं करा तुम्हाला काय कष्ट करायचे करा. मी उद्या कामाला जातो. जेवढं पैसा असतं ना त्यातनं अजून एकरभर घेऊ शेती वाढवू. पुण्या मुंबईची माणसं ज्यावेळेस सुट्टीला गावाला येतात का नाही गावाला आल्यानंतर येताना एक पिशवी घेऊन येतात. हो जाताना किती पिशव्या घेऊन जातात? नाही तेवढं आहे. हा? धान्य घेऊन जातात, कुठं हरभरा घेऊन जातात, परत आंब्याचा सीझन असला आंबा घेऊन जातात, सगळं घेऊन जातात. एवढंच नाही आपला गावातला माणूस जर कोणता शहरात जाणार असेल ना अरे ह्या तात्यांनी ज्यावेळेस तू गावात होता ना शहरात होता ना हे तात्या त्याच्यापेक्षा पिशव्या द्यायचं. हा माझ्या पोराला होईल जा घेऊन द्या. हा देत होतं का नाही? हो आणि मग हीच परत नाही लक्षात ठेवतो. त्यामुळे शेती जपायचीच. आलं लक्षात? आता लक्षात येडापाना करू आलं. नको. शेती इकायची नसती तर हा शेती राखायची राखायची असते. असते. आणि हे फक्त पिक्चर मधला डायलॉग नाही खरोखरच आहे. लक्षात हाय, ठेव हाय. तू. चल, काय तात्या, हा, जा चल. तात्या त्याला सांगा जरा समजावून होय होय शेती काय निघालाय कमवायची नाही अक्कल आणि इकायला चाललाय.